गुंडापेक्षाही मी महात्माजींना खालचा समजतो. हे महात्माजींचं प्रेम सगळ्या जगाला. त्यामुळे अशा मुसलमान नसलेल्या अपवित्र माणसाची रक्षा माझ्या पवित्र नदीमध्ये टाकून मला माझी नदी अपवित्र करायची नाही. हे पाकभूमी आहे. म्हणून ती रक्षा परत पाठवली. ती गांधींच्या वंशजांच्या लॉकरमध्ये अजूनही आहे. कारण सिंधू मोकळी होत नाही तोपर्यंत ही रक्षा विसर्जनच करता येत नाही. ती परत पाठवली गेली हे नथुरामला कळलं होतं. मग आता त्या रक्षेचा आदर राखण्यासाठी का होईना ती मोकळी करावीच लागणार ना. मग तिथे पुन्हा एकदा आम्ही एकत्र भेटू. पांडुरंग हरी वासुदेव. म्हणजे सिंधूमध्येच भेटू परत एकदा, पण किमान ती परत मिळवताना तरी भेटू. बस. नथुरामचं शेवटचं वक्तव्य इतकंच आहे. काही लोकांनी त्याच्याला खूप नावं घातली. नथुरामने एका गोळीमध्ये गांधी संपवले आणि दुसऱ्या गोळीत हिंदुत्व मारलं. कसं काय मारलं तेच मला कळलं नाही आजपर्यंत. नथुराम गेल्यानंतर हिंदुत्वाला जी चढती वाढती कमान मिळाली ती 60 वर्षामध्ये पुन्हा दुसऱ्या वेळेला हिंदूंचं साम्राज्य भारतावर येऊन उभं आहे. कुठलं हिंदुत्व मेलं? कुठलं हिंद? आणि गांधीवाद भारतात केव्हाच संपलाय. कारण 65चं युद्ध पाकिस्तानशी झालेलं असो, 71चं युद्ध बांगलादेशशी झालेलं असो, कारगिलशी युद्ध झालेलं असो, या प्रत्येक युद्धामध्ये भारतानं शस्त्राची सैन्याचीच पाठराखण केलेली आहे. कुठेही अहिंसेचे प्रयोग केले नाहीत. एकदाही संजय दत्तला गुलाबाची फुलं घेऊन पाठवलं नाही गांधीगिरी करायला. जा कसाबला फूल देऊन एक छान गोळ्या घातल्यास हो तू सगळ्यांना. अगदी किती तुला कष्ट झाले असतील नाही शिकायला. नाही साहेब, त्यांना गोळ्याच घालायला तुम्ही पाठवले. भारताने जेव्हा सावरकरांनी सांगितलेल्या शस्त्राच्या मार्गाने वाटचाल सुरू केली आणि अणु चाचणी घेतली तेव्हा जग तुम्हा मला सन्मान द्यायला लागलं. देश सावरकरांनी सांगितलेल्या रस्त्याने चालून आज सन्मान मिळवतोय. फक्त कृतज्ञ माणसं आहेत, नावं घ्यायची त्यांना लाज वाटते. गांधींच्या रस्त्याने कधी गेला होतात म्हणून तुम्हाला मान मिळाला. हो, पण गांधींचा रस्ता चुकीचाच होता असं नाही म्हटलो मी. त्याची जागा वेगळी होती. शस्त्राची जागा ही रणांगणात असते. गांधींचे मार्ग घरातले होते. उपास करणं, रुसणं, रागवणं, स्वतःला उपाशी ठेवणं ही सुद्धा शस्त्रच आहेत. पण केव्हा? घरातल्या भांडणात. घरातल्या भांडणामध्ये बायको रुसली तर पिस्तूल काढणं याला अर्थ नाही. रुसू नको, गोळी घालीन तुला सांगतोय. नवरा रागवला मग तिथं काही तलवार हा उपाय नाही आहे. घरातल्या भांडणाचं शस्त्र उपोषणच. आज मी रुसून आहे, मी रुसीन हो, हे शस्त्रच आहे. ते चांगलंच आहे. त्याच्यामुळे संसाराला गोडी आहे. पण ज्यांना माझ्याबद्दल काळजी आहे त्यांच्याबरोबर हे शस्त्र वापरता येतं. मी मरावंच ही ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासमोर मी उपाशी राहीन म्हणणं म्हणजे त्यांचा फायदाच करून देणं आहे. लवकर तूच मरावा हीच तर माझी इच्छा आहे, लवकर उपास कर. रणांगणाचे नियम वेगळे आहेत आणि आश्रमाचे नियम वेगळे आहेत. आश्रमाच्या नियमाने युद्ध करू नये आणि युद्धात आश्रमीय जीवनात युद्ध आणू नये. परमार्थ हा विषय वेगळा आहे, राजशास्त्र हा विषय वेगळा आहे. साधायचे दोन्ही समर्थांनी शब्द वापरलाय. राज्य साधना, साधनाही पाहिजे आणि राज्यही पाहिजे. बस. नथुरामचं वक्तव्य इतकंच आहे. देशभक्ती हे जर पाप असेल तर ते पाप मी केलं आहे. ते जर पुण्य असेल तर त्या पुण्यावर माझा नम्र अधिकार आहे. आणि मी आज बलिदानाला सिद्ध आहे. 15 नोव्हेंबर ही त्यांची मृत्यूची तारीख. अंबालाच्या कारागृहामध्ये धीर गंभीरपणे तो जेलरसुद्धा म्हणतो, आम्ही आश्चर्यचकित झालो होतो. मोठमोठे गुन्हेगार उचलून न्यावे लागायचे. नथुरामजी शांत होते. आदल्या दिवसापर्यंत त्यांचं वाचन, लेखन, जप सगळं यथास्थित चाललेलं होतं. म्हणजे आता अभ्यास करून काय करता, पुढल्या जन्मात उपयोग होतो याचा. इतके ते शांत. आणि आपलं वक्तव्य असं लिहिलं, देशभक्ती हे पाप असे जर भटिया राग ध माप आधी सांगितलं मी. गप द रे सा म ध ध सा नि रे
निध देशभक्ती है पाप असे जर तर मी पापी घोर भयंकर मात्र पुण्य ते असेल माझा नम्र तरी अधिकार तयावर वेदीवर या राही मी स्थिर वेदीवर या राही मी स्थिर वेदीवर या राही मी स्थिर. शब्द जरा जपून ऐका. भूविभाजने कष्टी झाले भूविभाजने कष्टी झाले त्या व्रणितांचे करण्या सांत्वन फास घेतला गळ्या भोवती परी नाही विचलित माझे मन नाही 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 विचलित माझे मन दुष्टाला देणे सहाय्यता दुष्टाला देणे सहाय्यता ठरते अत्याचारा इंधन कायाही जरी वंशोपार्जित रक्षा कायेची माझे धन धन ते टाका सिंधू मध्ये धन ते टाका सिंधू मध्ये अखंडत्व देशा आल्यावर वेदीवर या राही मी स्थिर. चालू ठेवा. 15 दिनांकाची सकाळ. नाना आपटे नथुरामला दोघांनाही आणलं, फाशीच्या तख्तापाशी उभं केलं. आपल्या पायाने चढून गेले फाशीचं तख्त. तोंडावर काळे बोरखे घालताना डोळ्यात पाणी आलं. जेलर म्हणाला, नथुराम आता मरणार म्हणून रडतोयस? नाही रडत आहे. ही आई परत पाहायला नाही मिळणार, जास्त सेवा करायला नाही मिळणार या भावनेने रडतो. माझ्या बलिदानाचं योग्य मूल्यमापन झालं तरी खूप झालं इतकंच मी म्हणतो. माझ्या हातामध्ये अखंड भारताचा नकाशा हवा आहे. माझ्या हातात अखंड भारताचा नकाशा आणि भगवा ध्वज या 2 गोष्टी घेऊन आम्ही फासावर जाणार. या दोन्ही गोष्टी दोघांच्या हातात मागे दिल्या. गळ्यामध्ये फास टाकला आणि दोघांनी ऐकून ठेवा, या फाशीच्या तख्तावर दोघांनी संघ प्रार्थना म्हटली. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखम वर्धितो महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे. एक शब्द फक्त बदलला. आपण प्रार्थना म्हणतो पतत्वेश कायो, माझी काया पडू दे. इथं पडून झाली होती, देऊन झाली होती. नथुराम म्हटले ददाम्येश कायो नमस्ते नमस्ते ददाम्येश कायो नमस्ते नमस्ते. त्या पहाटेच्या नीरव शांततेमध्ये 2 आवाज उठले. दोघांच्या कंठातून 2 आवाज फक्त बाहेर आले. अखंड भारत अमर रहे, अखंड भारत अमर रहे, अखंड भारत अमर रहे. दोन्ही बाजूने खटके ओढले गेले. दोघांचे श्वास अडकले. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने 2 प्रेत थपदेशी खाली आली. नथुरामचा प्राण क्षणात संपला होता. नाना आपटेला जरा वेळ लागला. 2 वेळा गुडघे छातीपर्यंत येऊन परत गेले. मग देह संपला. दोघांनाही खाली घेऊन नंतरचे दहनविधी झाले आणि संपवताना कीर्तन एकच सांगतो, या बलिदानाचा आज काही उपयोग आहे का हो? याचा काही आज उपयोग आहे का हो? चालू ठेवायचं. पार्श्वसंगीत बॅकग्राऊंड म्युझिक चालू. आज काय उपयोग? ऐकून ठेवा. नथुरामबद्दल कोणी काय बोलावं हा माझा विषय नाही. मी झालेली घटना फक्त सांगितली. हे इतकं ऐकल्यानंतरही अनेकांना वाटू शकतं की नथुराम चुकला. त्यांना मताचा अधिकार आहे. हे ऐकल्यावर एखाद्याला वाटतं नाही बा त्यावेळेला त्यांनी केलं ते बरं झालं. आणखीन एक पाकिस्तानातनं आपण वाचलो. याच्यामध्ये काही लोकांची घरं पेटली, पण
अखंड हिंदुस्थानातल्या 100 कोटींना सुरक्षित ठेवण्यासाठी जर एखादी 4 लाख माणसं घरं पेटली असतील तरी काय फार मोठी किंमत नाही झाली. आणि जर एवढी ब्राह्मणांची घरं गेली असतील तर त्यांनी फार वाईट वाटून घेण्याचं कारण नाही की आपल्या जातीनं एवढा मोठा त्रास सहन करून एक पाकिस्तान वाचवलं, याची कृतार्थताच बाळगली पाहिजे. ठीक आहे, अनेकांना संकट घ्यावी लागतात, आपल्या जातीने संकट घेतलं म्हणा, काय हरकत आहे. जशी शिवाजी राजांच्या वेळेला मराठा जातीचा सन्मान होता की त्यांनी आपल्यावर संकट घेतलं, बाकीच्यांना संकटमुक्त करून दाखवलं. ज्यावेळेला लढाईची वेळ होती, सिद्धनाथ महाराजांनी महार जातीवर संकट काढून घेतलं, बाकीच्या सैन्याला सुरक्षित ठेवलं. तसं या युद्धाच्या वेळेला ब्राह्मणांनी संकट आपल्या हातावरती घेतलं, बाकीच्यांना सुरक्षित ठेवायचा विषय केला, हरकत नाही ना. कशासाठी ब्राह्मणांनी कोणाची निंदा करावी? किमान 3ऱ्या पाकिस्तानला जे सोसायचं होतं त्यापेक्षा खूप कमी सोसलं साहेब. खाप सुखाने काम झालं आणि याचा उपयोग एकच झालाय, ऐकून ठेवा, मला तीच भैरवी म्हणायची आहे. इतकं सगळं होऊनही आम्ही फारसे शहाणे झालो नाही. काश्मीराचा आम्ही योग्य तो सन्मान राखला नाही. परिणामतः 1990 साली पुन्हा काश्मीरात फतवे निघाले, हिंदूनो देश सोडा. हे फार लांबचं नाही सांगत आहे साहेब, या 2 दिवसात भारतात 6 ठिकाणी फतवे निघालेत हिंदूंना हाकलायचे. खरंच काही वेळेला भीती अशी वाटते की ज्या संख्येनं मुसलमान वाढत आहेत आणि ज्या संख्येनं ख्रिश्चन वाढत आहेत आणि ज्या संख्येनं आम्ही एक या 2 बस करून बसलोय, या संख्येचा रेशो पाहता मतदानाची ताकद त्यांची जसजशी वाढत जाईल तसतसं त्यांचे प्राबल्य वाढेल यात संशय नाही. आणि जिथे जिथे शत्रूचं प्राबल्य वाढलं तिथून त्यांनी आपल्याला फक्त हाकललंच आहे. एकाही मुस्लिम देशात हिंदूंचा सन्मान नाही आहे. हिंदूंचं राज्य आलं तर ते सगळ्यांचा सन्मान ठेवणार आहेत. बाबांनो रहा. काश्मीरातनं हिंदूंना हाकललं तर ते किमान येऊ शकले, कारण हिंदुस्थान होता. आता उलटी कल्पना करून विचार करूया, जर हिंदुस्थानातल्या हिंदूंना याने फतवाकडून सांगितलं बाहेर व्हा, तर कुठे जायचंय? मुसलमानानं बाहेर व्हा म्हटलं तर 56 देशांची विमानं येऊन उभी राहतील चला आमच्याकडे म्हणायला मुसलमानांना. 100 देशांची विमानं ख्रिश्चनांसाठी येऊन उभी राहतील. या मुंबईच्या अरबी समुद्राशी गेलो तर या जगातल्या कुठल्या देशाचं जहाज मला न्यायला येणार आहे हो हिंदू म्हणून? एक धर्म बदलायचा, नाही तर आपल्या कच्च्या बच्चांना पोटाला बांधून समुद्रात जीव द्यायचा, ह्यापेक्षा भविष्य नाही हिंदूंना शिल्लक. आणि इतका अस्तित्वाचा प्रश्न असताना तुमच्या आमच्या घरातली मुलं दारू पिऊन गणपतीच्या उत्सवात वाटेल त्या घाणेरड्या गाण्यावर नाचत असतात, नागड्या बायका बघायला धावत असतात, संस्कृतीहीनत्वाचा आदर्श अंगावरती घेऊन वाटेल तसं वागत असतात. क्रिकेटच्या आणि नट्यांच्या मधल्या फक्त लफड्यांची आणि पैशांच्या गप्पा मारत असतात. देशाची काळजी नाही, संस्कृतीची काळजी नाही. असं वाटतं या पोरांना कुठे चिमटा घेतला तर लाज वाटेल. बाबांनो, त्यांची चूक नाही, आपला पराभव आहे. आपण नाही त्यांना शहाणे करू शकलो. अजून वेळ गेलेली नाही. या सगळ्या गणपतीच्या कार्यकर्त्यांची ताकद जर अशी एकवटली ना, तुम्हाला सांगतो जग आपल्या वाकडं नाही करू शकणार. कारण जेव्हा भिवंडीमध्ये आपल्या हिंदू पोलिसांना मुसलमानांनी मारलं होतं हातपाय तोडून, तेव्हा सरकारसुद्धा पोलिसांच्या मदतीला नाही धावून आलं. ऐकून ठेवावं पोलिसांनी. तेव्हा सगळ्या गणपती उत्सव मंडळांनी वर्गणी काढून त्या पोलिसांच्या सगळ्या घरांना पैसे पाठवले आणि पुढच्या आयुष्यासाठी भविष्याची तरतूद केली. गणपती मंडळं चांगली आहेत, लक्षात ठेवा, चांगली आहेत. त्याचा योग्य तो वापर करून घेणारं दुर्दैवाने नेतृत्व मिळत नाही. ते जर मिळालं तर काय नाही लागणार मला सांगा. काश्मीरातून जेव्हा माणसं हाकलली आणि सरकारचा विचार असा चालला होता, पाकव्याप्त काश्मीर झालाच आहे बाजूला तर तोडाच न. नथुरामचं काम काय ऐका. आपल्याकडचे कित्येक हरामी तयार पण झाले होते पेनं काढून सह्या करायला. 5-5 कोटी घ्यायचे सह्या करायच्या. असं पाक व्याप्त काश्मीर पाकला देऊन टाकलं. याच्यावर सह्या व्हायच्या होत्या. हे कळल्यानंतर काश्मीरी जनतेनं प्रचंड उठाव केले. मकबूल भटच्या हाताखाली एवढी मोठी निदर्शनं झाली. आणि ऐका, मी कादंबरी नाही सांगत, मी पेपरमधलं सांगतोय. काश्मीरी जनतेनं काश्मीर पाक व्याप्त असताना ते जर पाकिस्तानला द्यायचा निर्णय हे करत असतील तर या सरकारला कोणाची भीती दाखवावी, कशाची भीती दाखवावी? तर 50 वर्षांनी सुद्धा काश्मीरी जनता ओरडत होती,
और देश का विभाजन होगा तो और एक नथुराम होगा, और देश का विभाजन होगा तो और एक नथुराम होगा. याद राखा कुत्र्याच्या नालायकानो, देशाच्या विभाजनाच्या कागदावर जे जे सह्या करतील या सगळ्यांची मुडदे पाडून फासावर जायला देशातले नथुराम उभे आहेत. याद रखना, और देश का विभाजन होगा और एक नथुराम होगा, ही एक घोषणा ऐकल्यानंतर या सगळ्यांच्या पेनातली शाई आटली आणि घरात जाऊन बसले किटलीतले चहा पीत. साहेब, नथुरामची शक्ती आजही शिल्लक आहे, आमच्या तरुणांच्या अंगात शिल्लक आहे, देशाच्या अंगात शिल्लक आहे, सज्जनांच्या अंगात शिल्लक आहे, आणि त्या शक्तीची दहशत अजूनही नालायकांच्या हृदयात शिल्लक आहे. फार वाईट नाही, व्यर्थ नाही गेलं ते बलिदान. असो, आता ते बलिदान चांगलं होतं का नाही, निर्णय गोज टू यू. पण तूर्त तरी सज्जनांच्या रक्षणासाठी परमेश्वरही शस्त्र घेऊन आमचं रक्षण करत असतो. अशा वेळेला आम्ही त्याला हिंसा म्हणत नाही, त्यालाच अहिंसा म्हणतो. तसंच पुढच्या काळात आमच्या सैनिकांनी जर आमचं असं संरक्षण केलं तर त्याला आम्ही अहिंसा म्हणू. एक गंभीर विषय कानावर घालतो. पाकिस्तान आणि काश्मीर या दोन घटनांवरून शहाणे व्हा. अनेकांना वाटतं की माझ्या नावावर शेती आहे म्हणजे मी सुरक्षित आहे, अनेकांना वाटतं माझ्या मालकीचं घर आहे म्हणजे मी सुरक्षित आहे, अनेकांना वाटतं माझा बँक बॅलन्स चांगला आहे म्हणजे मी सुरक्षित आहे. कल्पना करा, 47ला पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या 40 लाख लोकांकडे हे सगळं होतं, ते सुरक्षित नव्हते. 1990ला काश्मीरातल्या लोकांकडे सगळं होतं, ते सुरक्षित नव्हते. मग काय कमी होतं? सुरक्षा व्यवस्था कमी होती. आज हिंदूंनी सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं तर आपले खाल कुत्रा खाणार नाही, लक्षात ठेवा. मिलिटरीमधली आपली संख्या वाढली पाहिजे, पोलिसांमधली आपली संख्या वाढली पाहिजे, क्लास 1 ऑफिसर्समधली आपली संख्या वाढली पाहिजे. आज नेटवर बघा, मिलिटरीमधल्या 30-30 हजार ऑफिसर्सच्या जागा खाली पडल्या आहेत, माणसंच नाहीत भरायला. हिंदूंची मुलं जातच नाहीत त्या ठिकाणी. तेवढ्या बुद्धीचा पोरगा सापडला की आईबाप ITकडे पाठवतात, जास्त पैसे घेऊन ITत राहा. अरे पण मिळवलेले पैसे आणि तुझं मिळालेलं आयुष्य बँकेत सगळं शत्रूच्या घशात जाणार आहे. नाही मिलिटरीमध्ये गेलास तर अरे किमान पुढच्या 5 वर्षासाठी एक प्लॅन तरी करा. जी पोरं आज 5वी 8वीमध्ये असतील अशा काही मुलांच्या ज्यांच्या अंगाचे गुण दिसतात, जे धाडसी असतील, जी छान ताकदवान मुलं असतील, त्यांच्या आईबापांचं समुपदेशन करा. ही मुलं 10वी नंतर मिलिटरीकडे कशी जातील याचा विचार करा. ते देशभक्त कसे असतील याचा विचार करा. ते देशाच्या कल्याणासाठी बंदूक कशी उचलतील. हे जर नाही केलं तर महाराज, मिलिटरीमधली शत्रूची संख्या वाढली तर पाकिस्तानची पुनरावृत्ती हिंदुस्थानात व्हायला वेळ लागणार नाही, इतकी भयानक अवस्था आज उभी आहे. किमान गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण सावध होऊन नुसती बडबड नको, एखादा प्रकल्प घेऊन काम करा. ह्या आसपास किती शाळा आहेत, किती 10वीची मुलं आहेत, किती 9वीची आहेत, किती पालकांना तुम्ही भेटू शकता. या सगळ्या कामाला उपासनाही चालू ठेवा, प्रचारही चालू ठेवा, अभ्यासही चालू ठेवा, व्यायामही चालू ठेवा आणि गणेशाकडे यश मागूया. आम्ही जर मनापासून काम केलं तर यश द्यायला गुरु महाराज आणि भगवंत नेहमी असतात, यात संशय नाही. एवढा मोठा ज्ञानयज्ञ या सगळ्या मुलांनी खूप कष्ट घेऊन केला. याच्यामध्ये कष्ट करणाऱ्या सगळ्यांचे आभार मानतो. आपण इतका वेळ थांबलात, आपल्याला कल्पना नाही. आपण 9:30ला कीर्तन सुरू केलं, 1 वाजून गेला आपल्या खाड्याळामध्ये. इतक्या वेळ सिनेमासुद्धा होत नाही, तो सुद्धा 3 तास दाखवताना मध्ये इंटरव्हल घेतात. पण त्यासाठी माणसं 500 रुपये तिकीट काढतात आणि त्याच्यातून मिळतं काय ते घरी घेऊन जातात. पण ज्याच्यातून एवढी मोठी राष्ट्रभक्ती आपण जीव ओतून सांगतो, साहेब गंमत नाही सांगत, माझ्याही अंगावर 4 केसेस चालू आहेत, हे सगळे चालू ठेवतो म्हणून. मी काय संन्याशी नाही, आम्हालाही मुलं आहेत, त्यांचीही शिक्षण करायचीच असतात. पण आम्ही पोरांची समजूत काढलेली असते. बाबांनो, गेला बाप तुरुंगात तर काळजी करू नका, काही वाईट करून नाही गेलेला, एवढं समजून चला. केसेस भागवण्यासाठी अनेक उपजाप करावे लागतात, उघडजाप करावे लागतात, त्याला पर्याय नसतो महाराज. पण दुर्दैवाने समाज रीतच अशी विचित्र असते. कितीही बोर सिनेमा झाला तरी 500 रुपये तिकीट काढतात कीर्तनाला. 11 रुपये पलीकडं कोण तुम्हाला किंमत देत नाही. बुवा तुझं तू बघ, तुला काय मरायचं असेल ते मरायचं असेल, जाऊ दे. दुसऱ्या कोणी काय माझी किंमत करावी हा माझा मुद्दा नाही. गणेशाच्या चरणी आपली प्रार्थना आहे.
दत्तात्रेयांच्या चरणी आपली प्रार्थना आहे. तुमच्यासारख्या एवढ्या हितचिंतकांचा सातत्याने पाठिंबा पाठीशी आहे. इथे कीर्तन संमेलन झालं होतं औदुंबरला, तेव्हा शरद उठून उभा राहिला होता आणि सांगितलं होतं की अशी जहाल कीर्तनं केल्याबद्दल आमच्या कीर्तनकारामधल्या काही लोकांना असा त्रास झाला तर आम्ही सगळ्यांनी उठून त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. अशी काही योजना आपण कीर्तन महोत्सवात करूया. आज माझ्या पाठीशी उभं राहण्यासाठी इतके दत्तभक्त आज प्रेमाने तयार होत आहे. खूप आनंदाची वार्ता आहे महाराज. पण आपण करतोय हे काम खूप थोडं पडत आहे. वाढवूया वाढवूया वाढवूया, जितकं काम जमेल तेवढं वाढवू आणि परमेश्वराच्या यशाची प्रार्थना करून यश मिळव. बस हे चिदान ते गाते बा, हे चिदान ते गाते बा. आरतीला उभे राहा. तुझा विसरन भावा कृपा करा. आणि मी फोनवर किंवा कीर्तन झाल्यावर कोणाशी बोललो नाही तर रागावू नका माझ्यावर. मी काही शिष्टपणा म्हणून गप्प बसत नाही, पण 3-3 3.5 तास घसा खर्च केल्यावर पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी या घशाची मला तयारी देता येत नाही मनातल्या. तेव्हा पुढच्या अशाच परत 4 तासाच्या कीर्तनासाठी ही बॅटरी स्टॉक रिझर्व करत असतो. तेव्हा माझ्या ज्ञानाचा मला गर्व नाही, त्या गर्वाने मी थांबत नाही. त्यामुळं ज्यांना ज्यांना शक्य असेल संवाद साधायचा असेल जास्तीत जास्त मेसेजवर संवाद साधा. कारण एसटीच्या आवाजात पुन्हा मी माझा आवाज काढून बोलणं म्हणजे बुवा बसायचा ना आवाजही बसायचा, असं नका करू. कोणी गैरसमज माझ्याबद्दल करून घेऊ नका. जे आपण देत आहात याच्यामध्ये मी आनंदात आहे, समाधानी आहे. आणि हे युद्ध असंच उपासनेच्या शक्तीनं आणि प्रयत्नाच्या ताकदीनं आपण लढवत ठेवायचं आहे. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा किंवा म्हणून असं तर नको. काय साथ एवढी चांगली आहे की इच्छा तर होते, पण आज नाटकाला अनेक चांगल्या मोठ्या लोकांना साथ करणारे पेठे साहेब आहेत. ते स्वतःचं ऑर्गन मुद्दाम एवढ्या हौसेनं घेऊन आलेत की बुवा एवढा तर आवाजही एवढाच असला पाहिजे. ह्या दृष्टीनं त्याने खूप कष्ट घेऊन ऑर्गन घेऊन आले. मग ह्या सर्वच साधे त्यांचे कोणते समय हे सगळे तबलावादक असोत, हे आमचे मॅईकवाले असोत, हे कोणाही मोठ्या गायकाबरोबर वाजवायला बसले की वाजवायला बसल्याची 5,000 घेतात तो. हे मला माहीत असतं. मी शेवटी त्यांना प्रार्थना करावी लागते. तुमच्या इतके मलासुद्धा कधी मिळत नाही. म्हणलं असं का करता म्हणलं. ते म्हणले नाही हो, कीर्तनावरचं प्रेम म्हणून ही माणसं सगळी करतात. आज माईकवालेसुद्धा ते स्वतःही पौरोहित्य करणारे आहेत. ते स्वतःला आलेला याग सोडून स्वतःच्या खर्चाने सगळी माईक सिस्टीम इथे घेऊन आले. तिथे स्वतः सगळेजण आपापले लोक स्वार्थ त्याग करून आलेत. त्यामुळं नाराज करवे ना मला त्यांना. त्यांची इच्छा अशी आहे गणपतीची आरती तर म्हणा, पण शिवरायांची आरती आधी म्हणा आणि मग अजून आता आली का नाही पंचायत. मग जाऊ दे, एक 5 मिनटं जातील. हो, महत्त्वाचा विषय मी विसरलो होतो. फार धन्यवाद साहेब की लोकसभेच्या वेळेला आपण खूप लोकांनी कष्ट केलेत आणि खूप चांगलं यश आपल्याला मिळालं आहे. तेव्हा आता उमऱ्यापाशी आले आणि कष्ट सोडले हा आळशीपणा उपयोगाचा नाही. विधानसभेसाठी पुन्हा एकदा सगळ्यांनी तेवढंच कष्टाला लागायचं आहे, तेवढंच प्रचाराला लागायचं, तेवढीच उपासनेची गरज आज पुन्हा पडणार आहे. पुन्हा जमेल तेवढी अनुष्ठानं करा, जमेल तेवढा प्रचार. कारण महाराष्ट्रामध्ये पुन्हा चांगली सत्ता येणं आवश्यक आहे. आपलं काँग्रेसची वैर नाही साहेब, आपलं कोणत्याही पक्षाशी वैर नाही. उद्या हिंदुत्ववादाच्या न्यायाच्या बाजूने काँग्रेस उभी राहिली तर आम्ही त्यांचं कौतुकच करणार आहोत. इतकंच नव्हे, न्यायाच्या सत्याच्या बाजूनं कोणीही उभं राहिलं तरी त्याचं आपल्याला मनामध्ये कौतुक आहे. कोणाहीबद्दल व्यक्तिशः द्वेष करून आपण कधीच केलं नाही. स्वातंत्र्याचा एवढा मोठा लढा काँग्रेसने केला आहे, त्यांचे मोठेपणाचे उपकार कोणीच नाकारत नाही. तेव्हा आपलं कुठल्या पक्षाशी वैर नाही, पण तूर्त हिंदूंच्या न्याय्य असलेल्या हितसंबंधांना जो जपणार आहे अशाच गोष्टींच्या हातामध्ये आता सत्ता असायला हवी. महाराष्ट्राची सुद्धा भारताची तर आहे. त्या पद्धतीनं विचार करता हिंदूंच्या हाती सत्ता म्हणजे दुसऱ्यांवर अन्याय नसतो हे जगालाही माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा सर्वांच्याच कल्याणासाठी हिंदूंच्या हातात सत्ता असणं आवश्यक. म्हणून विधानसभेच्या प्रचाराच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांनी, स्वतः पुरोहितांनी, अनेक प्रचारकांनी मनापासून हे सगळं काम करायचं आहे. मताचा अधिकार काढून टाकून सहलीला कोणी जात असतील
तर त्यांना समजणाऱ्या भागावर लात घालून हरामखोरानं हे करू नका, मताचा आपला अधिकार घालवू नका, तिथे किमान उभे राहा, हट्टाने उभे राहा, आपल्या काय म्हणायचं दीर्घकालीन कल्याणासाठी आपण सातत्याने कष्ट करत राहू. अर्थात विधानसभा झाली म्हणजे परत सगळं झालं अशाही काही गैरसमज आपण राहायला नको आहे. पुढचंही काम चालूच ठेवायचं, कारण हे सगळ्या गोष्टी करून आपण डोंगरावर पोचणार आहोत. एकदा शिखरावर पोचलं की आता टिकणं हा एक मोठा व्यायाम असतो. नाही तर आपसारखं व्हायचं, कब आहे आप कब गए आप, कुछ पता ही नाही चला आप. असं नको आपलं व्हायला. आपण एकदा आलो आहे तिथपर्यंत तर टिकायचं हे नक्की आहे. तर टिकून राहण्यासाठी प्रयत्न आणि उपासना या दोन्हीचा आपण आत्यंतिक आग्रह करू. या सगळ्यांच्या सुत्तम साथीनं आज कीर्तन 3 दिवसाचं उत्तम झालं. तेव्हा पहिल्यांदा एक कडवं शिवरायांच्या आरतीचं आणि मग बाकी गणेशाची आरती. जय देव जय देव जय जय शिवराया, जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, जय देव जय देव. त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो, त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो. परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो, परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो. साधु परित्राणाया दुष्कृतिनाशाया, भगवन भगवद गीता सार्थ कराया. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया. छत्रपती शिवाजी महाराज की. फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या कालखंडात मी नैमिषारण्यात भागवत सप्ताह करणार आहे. ज्यांना त्या तीर्थक्षेत्राची सहल आणि भागवत माझा ऐकायची इच्छा असेल त्यांनी फेब्रुवारीसाठी माझ्याशी संपर्क करायला हरकत नाही. उत्तर मेसेजनीच देणार. आणि तसंच दिनांक 22 फेब्रुवारीपासून ते 1 मार्चपर्यंत सावरकरांची पुण्यतिथी अंदमानात साजरी करायचा असा एक विषय आहे. तिथेही 5 दिवसाचे कीर्तनमाला आहे, अंदमान दर्शन, त्यातल्या प्रत्येक गोष्टी मी समजावून देणार तिथे काय कसं आहे, आणि अधिक 5 दिवसाची कीर्तनमाला असंही फेब्रुवारी 16चा विषय आहे. 2 गोष्टी, एक भागवत सप्ताह आहे, एक क्रांती सप्ताह आहे. या दोन्ही गोष्टीचा काही लाभ घ्यायचा असेल तर आपण मोबाईलवरती माझ्या नंबरवर मला मेसेज करा, मी त्याचं उत्तर आपल्याला पाठवतो. तिथे आपल्याला ते माहितीपत्रक मिळेल, आपण त्याचा लाभ घ्यावा. चला एकदा आरती गणपतीची दणदणीत म्हणून टाकू की आत्ताचा विषय पुरे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगे सुंदर उटशेंदुराची. रत्न खचित भरा तुझा गौरी तुम्हारा. लंबोदर पीतांबर प्रदक्षिणा घालून लोटांगण वंदीन चरण. केशवम राम नारायणम. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सदा सर्वदा योग तुझा घडावा,
जय जय रघुवीर महारुद्र हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव नमः। पार्वती पते हर हर। छत्रपति शिवाजी महाराज की, भारत माता की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की मंगलमूर्ती। सर्वांनी शांतपणे दर्शन घ्या। पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद।